उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मी डॉक्टर अण्णा वैद्य, मराठी विभाग, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती. विद्यार्थ्यांनो, मागच्या काही तासापासून आपण सेमिस्टर 6 विषय मराठी BA भाग 3 या विषयाच्या अनुषंगाने वैचारिक गद्य या विभागाचा आपण पहिला पाठ डॉक्टर व्ही कुलते यांचा तो पंजाबराव नावाचा वैचारिक पाठ आपण बघितला. अमरावतीमध्ये पंजाबराव भाऊसाहेब या व्यक्तिमत्वाचा पुतळा, त्यांचा हा फोटो एकदा बघून घ्या. हे ते भाऊसाहेब पंजाबराव आहेत आणि रमेश अंधारे यांनी त्यांचा जीवनपट रेखाटला आहे. भाऊसाहेबांचे अनेक फोटो या पुस्तकामध्ये आहे आणि ग्रंथाली अत्यंत पॉप्युलर अशा प्रकाशना थ्रू भाऊसाहेबांचं हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. आज महाराष्ट्रातल्या आणखी एका 100 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या अत्यंत तळमळीच्या आणि हाळाच्या या नेत्याविषयीचा आजचा आपला लेख आहे. हा लेख आहे राजश्री शाहू महाराज वसा आणि वारसा. म्हणजे शाहू महाराज हे नाव मागच्या 100-125 वर्षातलं अत्यंत महत्त्वाचं नाव महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात घेतल्या जाते. अत्यंत तळमळीनं जनतेचं काम करणारा हा लोकनेता होऊन गेलेला आहे. हे मी पुस्तक दाखवत आहे, हे एकदा बघा. शाहू महाराजांचा फोटो याच्यामध्ये आहे आणि राजश्री शाहू वसा आणि वारसा ॲडव्होकेट गोविंद पानसरे यांचं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये शाहू महाराजाच्या संदर्भात काही महत्त्वाचे 8-10 लेख आहेत आणि याचे लेखक जे पानसरे आहेत, याच पानसरेंच्या याच पुस्तकातला एक 8-10 लेखापैकी जो लेख आहे तो पहिल्या क्रमांकाचा लेख म्हणजे मृदुगंध भाग 3 मध्ये सत्र 6 साठी जो दुसऱ्या क्रमांकाचा पाठ आहे तोच त्यातलाच पाठ इथे घेतलेला आहे. लक्षात आलं? आपण गोविंद पानसरे कोण आहे याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. गोविंद पानसरे हे कोल्हापूरचे आहेत. त्यांना गोळ्या झाडून मारल्या गेलेल्या आहे. हे मागं तुम्हाला ऐकत नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे या दोघांच्या हत्या मागच्या दशकातल्या सगळ्यात निर्घुण अशा हत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आहे. गोविंद पानसरेंना मारल्या गेलेल्या आहे. अर्थातच मारणारे कोण असतील हे आपण समजू शकतो. गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेशी संबंधित लढवय्ये असे ज्येष्ठ विचारवंत होते. सिनियर व्यक्तिमत्व होतं. 33 साली त्यांचा जन्म झाला आणि 2015 साली त्यांची हत्या झाली. गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ असे विचारवंत आणि कम्युनिस्ट पक्षाचे ते नेते होते म्हणून सगळ्यांना परिचित आहे. कामगार संघटना, कम्युनिस्ट विचारधारा जी जगामधून इकडे आली भारतामध्ये, त्या विचारधारेचे ते पाईक होते. असंघटित क्षेत्रामध्ये जे कामगार आहे किंवा शेतमजूर आहे, घरकाम करणारे लोक आहेत किंवा ॲटो युनियन आहे, दूधवाले आहेत, झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत, या सगळ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये त्यांनी अत्यंत पुढे होऊन नेतृत्व केलेलं आहे. वेगवेगळ्या संघटनांचं नेतृत्व करून त्यांच्या समस्यांना त्यांनी वाचा फोडली आहे. एवढंच नव्हे तर मार्क्सवादी पुरोगामी विचारवंत म्हणून किंवा कुशल संघटक म्हणून सुद्धा त्यांचा परिचय महाराष्ट्राला आहे. प्रबोधनकर्ता, पुरोगामी समाज निर्मितीसाठी अव्याहत लढा देणारा नेता म्हणून सुद्धा त्यांचा सर्वांना परिचय आहे. त्यांची कशी ख्याती आहे. मुस्लिमांचे लाड आणि मंडल आयोग व मागासलेले मुस्लिम, सच्चर समिती व मागासलेले मुस्लिम, मुसलमानाच्या संदर्भात खूप असा डिटेल असा अभ्यास पानसरे यांचा होता आणि त्या संदर्भातले स्पष्ट असे विचार पानसरे साहेबांनी आपल्या पुस्तकातून मांडलेले आहे. छोटे असे 20-20, 40-40 पानाचे पुस्तकं पानसरे साहेबांनी लिहिलेले आहे आणि त्या पुस्तकांना प्रचंड खप आहे. मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न हे असंच याच पठडीतलं पुस्तक आहे त्यांचं. राजश्री शाहू वसा आणि वारसा हे एक आत्ताच बघितलं आपण. जागतिकीकरण आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असंही एक पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे. काश्मीर कलम 370बद्दलही त्यांचं पुस्तक आहे. आणि पंचायत राजांचा पंचनामा किंवा शिवाजी कोण होता हे तर पुस्तक खूपच गोविंद पानसरे यांचं पॉप्युलर आणि लोकप्रिय असं पुस्तक गाजलेलं आहे. असे हे गोविंद पानसरे राजश्री शाहू महाराजाबद्दल आपल्याशी बोलतात.
राजश्री शाहू महाराजांची दूरदृष्टी, रयतेसाठी केलेल्या कार्यांचे महत्त्व या दोन गोष्टीवर या लेखामधून फोकस टाकण्यात आलेला आहे. कोणत्या दोन गोष्टी? राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या रयतेसाठीच्या कार्याची थोडीशी एक झलक या पाठामध्ये आहे. विद्यार्थ्यांनो, गोविंद पानसरेबद्दल आपण आतापर्यंत माहिती या उतार्यातून वाचली. आता आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज या विभूतीकडे कटाक्ष टाकूया. राजश्री छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर जे गाव आहे महाराष्ट्रातलं, नकाशा जर आपण पाहिला महाराष्ट्राचा तर कोपऱ्यामध्ये दक्षिणेकडला जिल्हा कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या वर. या कोल्हापूर जिल्ह्यात जे कोल्हापूर जे संस्थान आहे, सातारा आणि कोल्हापूर महाराजांपासून त्याच्या दोन गाद्या होत्या. त्यांची सत्ता डिवाईड झाल्यानंतर कोल्हापूर वेगळं केलं, साताऱ्याची गादी वेगळी राहिली. कोल्हापूरच्या या गादीवर परंपरेनं शिवाजी महाराजांच्या वंश परंपरेतील लोक काही दिवस राहिले आणि दत्तक म्हणून राजश्री शाहू महाराज जेव्हा त्या गादीवर बसले तेव्हा राजा म्हणून त्यांनी केलेले अभूतपूर्व कार्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे. इंग्रजांचा काळ होता आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी अत्यंत जबरदस्त असे या बहुजन समाजासाठीचं योगदान त्यांचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आहे. आरक्षण असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, अस्पृश्यांचे प्रश्न असो, दलितांचा उद्धार असो, वसतिगृहांची निर्मिती असो, सगळ्या रंगाने राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं काम व्यापक आहे. गोविंद पानसर यांच्या चष्म्यातून, डॉक्टर कॉम्रेड गोविंद पानसर यांच्या विचारधारेतून आपण जर छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं बघितलं तर त्यांना कसे भावतात ते बघा. शीर्षक आहे, झाले बहुपरी या समहा. काय त्याचा अर्थ आहे? जगामध्ये खूप मोठे मोठे माणसं होऊन गेले, पण याच्यासारखा हा असा दुसरा होणे नाही. जसं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या संदर्भात पंचप्राण, हृदय सम्राट अशा पद्धतीनं विधी कोलते यांनी विशेषणं वापरली होती. इथे सुद्धा गोविंद पानसर असे म्हणतात की या समहा, याच्यासारखा हा, याच्यासारखा दुसरा होणे नाही. राजश्री शाहू महाराज सारखा अत्यंत टॉप मोस्ट नेता म्हणूया आपण. इतिहासात जमा होऊन केवळ संशोधनासाठी उरलेले राजे भारतात असंख्य होऊन गेले. काय म्हणतात पानसरे साहेब? अरे पण ते इतिहास जेव्हा आपण बघायला निघतो तर 200-400 राजे आपल्याला मिळतात, दुनियाभराचे नावं आपल्यासमोर येतात. पण हे सगळे राजे केवळ संशोधनासाठी आहे. असे राजे महाराष्ट्रात भरपूर आहे. भारतातही आहे आणि महाराष्ट्रातही आहे. त्यांची जागा इतिहासातच होती. कोणाची जागा इतिहासात होती? या सगळ्या उरलेल्यांची. आणि म्हणून भारतीय जनतेने त्यांना गुंडाळून लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केला. राजेशाही त्यांना खटकली म्हणते जनतेला, आणि लोकशाहीचा स्वीकार केला, राजेशाही गुंडाळली म्हणते. परंतु ज्यांनी इतिहास घडवला, म्हणजे ज्यांचं इतिहासात अजरामर असं नाव आहे, जे आजच्या वर्तमानातही शिल्लक आहेत, ज्यांनी इतिहास घडवला, जे वर्तमानात आजच्या शिल्लक आहेत आणि भविष्य घडविण्याच्या कार्यातसुद्धा जे अजून सहभागी आहेत, म्हणजे अजून ज्यांचा रेफरन्स अजूनही घेतला जातो, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा तीनही काळांमध्ये ज्या होऊन गेलेल्या महापुरुषांच्या किंवा राजांचा उल्लेख होतो. असे राजे महाराष्ट्रात दोनच आहे म्हणते. एक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच वारसा हक्काचे दुसरे राजे समाजसुधारक राजश्री शाहू महाराज. दोनच राहिले. लक्षात आलं? झाले बहुपरी या सम हेच. खूप राजे झाले म्हणते. ह्या दोघांसारखे हेच इतिहासाची पाने उजळणाऱ्या, वर्तमानातही विचारात घेणे भाग पाडत असणाऱ्या आणि भविष्य घडविण्यातही सहभागी असणाऱ्या या दोन महामानवांमध्ये असे काय होते म्हणते की ज्यामुळे राजेशाहीच्या जमान्यात होऊन गेलेल्या या दोन राजांना लोकशाहीतही असे अद्वितीय स्थान मिळावे. काय म्हणतो पानसरे साहेब? असं या दोघांमध्ये कुठल्या गोष्टी या दोघांच्या कार्यातून दिसून येतात की ज्यांचा उल्लेख राजेशाहीच्या काळात तर होताच होता. अरे लोकशाही आली आहे, एवढे दिवस झाले लोकशाही राबवतो आहे आपण, परंतु या दोघांचाही उल्लेख वारंवार होतो. असं कोणतं सूत्र यांनी वापरलं होतं
की अजूनही त्यांचे रेफरन्स घेतले जातात, त्यांच्या कार्याचा उदो केला जातो, त्यांचे संदर्भ तपासले जातात, त्यांच्या प्रमाणित करण्यासाठीचे प्लॅनिंग आखल्या जाते. त्यांचं उत्तर पानसरे साहेब लगेच देतात आपल्याला. ते म्हणतात की राजे असून सुद्धा या दोघांनी रयतेचा विचार केला होता. म्हणजे ते तर सत्ता उपभोगून ऐश करू शकले असते, पण या दोघांनी रयतेचा विचार केला. आता रयत म्हणजे काय? बहुसंख्य समाज, बहुजन उरलेले, ज्यांच्यावर भरोशावर राज्य चालतं, असा बहुसंख्य समाज म्हणजे रयत. रयतेचा विचार केला प्रत्येक ॲक्टिव्हिटी राबवताना या दोघांनी. रयतेसाठी केलेला व्यवहार आणि त्यांच्या समकालीनांपेक्षा कितीतरी दूरदृष्टी ठेवून गाजवलेले कर्तृत्व. काय म्हणते की प्रत्येक गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करताना, उपयोजन करताना या दोघांनी 1000 वेळा जनतेवर काय परिणाम होतील याचा विचार केला आहे. लक्षात आलं? आणि मग पुढे रयत म्हणजे अर्थात बहुजन समाज, आणि त्यातीलही दिनदुबळे, मागासलेले, आणि या मागासलेल्या या दिनदुबळ्यांबद्दलची रयतेची कणव आणि रयतेचाच विचार प्रत्येक व्यवहारात केंद्रस्थानी, जे काही करायचे ते रयतेसाठी, ही या महापुरुषांची समान सूत्रे होती. कॉम्रेड गोविंद पानसरे असं म्हणतात की या दोघांच्याही कार्यकर्तृत्वाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा या दोनही राजांनी त्यांच्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करताना जनतेवर काय परिणाम होईल, दिनदुबळे आणि गरिबांवर या निर्णयाचा कसा परिणाम होईल हे लक्षात घेतलं, आणि तो परिणाम जर नकारात्मक होत असेल तर त्यांनी तो निर्णय राबवला नाही. सामान्य जनतेचा विचार करणारे हे दोनही लढवय्ये नेते होते. रयतेची बाजू घेऊन शाहू महाराजांनी वरिष्ठ वर्णाशी संघर्ष केला. छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या चरित्रात अनेक संघर्षाचे संदर्भ आहेत. ब्राह्मणांशी त्यांनी खूप वेगवेगळ्या पातळीवर त्यांचा संघर्ष झाला आहे. त्यासाठी खोटीनाटी टीकासुद्धा त्यांच्यावर झाली आहे. असा संघर्ष करणाऱ्यांच्या संघर्षात शाहू महाराज सहभागी झाले होते. त्यांनी ठीक आहे मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ अशा ब्राह्मणांच्या विरोधात त्या काळात छत्रपती राजश्री शाहू महाराज वैचारिक युद्ध लढले. विद्येत मागासलेल्या वर्गांच्या जाहीर सभांमधून शाहू महाराजांनी भाषणे करून जागृती निर्माण केली. 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इंग्रजांचं राज्य आहे आणि गरीब असे लोक सर्वत्र आहेत, त्यांना शिक्षणाचा गंध नाही. अशा सर्व गरीब रयतेच्या एखाद्या ठिकाणी जाऊन, एखाद्या सभेत जाऊन, तिथे त्या गरीब असहाय्य अशा कष्टकरी समाजाला राजश्री छत्रपती शाहू महाराज भाषणातून सांगायचे. काय सांगायचे? जागृती करायचे, विद्येचं महत्त्व पटवून द्यायचे, शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचे, अस्पृश्यता घालवा असं म्हणायचे, भेदाभेद पाडू नका असे म्हणायचे. अत्यंत तळमळीने बोलायचे ते. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं भाषण झालं म्हणते. एका ठिकाणी कुर्मी समाज आहे तिकडे उत्तर प्रदेशमध्ये, त्यांच्या परिषदेमध्ये इकडून यांना बोलवलं तिकडे, आणि तेव्हा त्यांनी हिंदीमध्ये भाषण ठोकलं राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी. त्यामध्ये सुद्धा त्यांनी विद्येचा समय आहे, म्हणजे ही वेळ विद्या ग्रहण करण्याची आहे, तुम्ही शिका अशा पद्धतीचा आग्रह धरला. तिकडे उत्तर प्रदेशमधल्या लोकांना सुद्धा त्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. माणगाव नावाचं गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये. माणगावचं एक सुंदर पद्धतीनं बाबासाहेबांच्या सोबतची एक परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये अनेक अस्पृश्य लोक एकत्रित आले होते. त्या अस्पृश्य वर्गाच्या मार्गदर्शनाच्या त्या परिषदेमध्ये एकाच मंचावर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि राजश्री शाहू महाराज आहे. तेव्हा राजश्री शाहू महाराज भरभरून बाबासाहेबांबद्दल बोलले होते की तुम्हाला आता माझ्यासारख्या राजाची गरज नाही आहे, बाबासाहेब हेच तुमचे आजपासूनचे नेते आहेत, असंही त्यांनी घोषणा केली होती. तिथंही अस्पृश्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं होतं की आता हे झूल फेका अस्पृश्यत्वाची, शिका, प्रयत्न करा, अक्षर जाणून घ्या, पुस्तक वाचा, अशा पद्धतीचे त्यांचं ते मार्गदर्शन होतं. निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतसुद्धा त्यांनी भाषण दिलं. कुर्मी समाजाच्या परिषदेत भाषण, अस्पृश्य समाजाच्या परिषदेत भाषण, निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेत भाषण, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेमध्ये मार्गदर्शन,
अखिल भारतीय अस्पृश्य परिषद कर्नाटक शाखा इथे सुद्धा त्यांचं भाषण, ब्राह्मणेतर परिषद इथे सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं, ज्ञानवर्धक सभा, अशा 8 ते 10 महत्त्वाच्या वेगवेगळ्या सभांमधून जेव्हा राजश्री छत्रपती शाहू महाराज बोलतात, भाषण करतात, तेव्हा त्यांच्या भाषणातून कोणती तळमळ जाणवते? तळमळ हीच जाणवते की त्यांना रयतेविषयी कळवळा होता, जिव्हाळा होता. जनतेने आता पुढं आलं पाहिजे, शिक्षित झालं पाहिजे, अशा पद्धतीचा चांगला एक आग्रह त्यांनी आपल्या प्रत्येक भाषणातून धरलेला दिसतो आपल्याला. या सभा आणि संस्थांची नावे त्यांचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करणारी आहे. कशा पद्धतीनं ते समाजातल्या 4थ्या स्तरापर्यंत, खालच्या स्तरापर्यंत जाऊन आपले विचार मांडत होते याच्यावरून लक्षात येते. म्हणजे आजच्यासारखी फसवी राजे, आज ज्या पद्धतीनं खासदार आमदार येतात, बोलतात, भाषण देतात, चालले जातात, तशा पद्धतीने काही त्या काळात अशा पद्धतीनं छत्रपती राजश्री शाहू महाराज हिंडले नाही म्हणते भाषण देत. आणि पानसरे साहेबांचं असं म्हणणं आहे की ज्या काळात राजश्री शाहू महाराजांनी दुनियाभराचं पब्लिकला जागृती केली, त्यांनी तर त्यांचं काम केलं आणि लोक शिकायला लागली. 100% हे शिक्षण अजूनही पूर्ण झालं नाही आहे. म्हणून पानसरे साहेबांचं म्हणणं काय पहा, पान क्रमांक 72वर खालच्या उतार्यात शीर्षक आहे, त्यांचे कार्य अपूर्ण आहे किंवा अपुरे आहे. मला आपल्याला हे सांगायचं आहे त्यांना की यातून की राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं काम हे अजूनही पूर्ण करावयाचं आहे. काय कार्य केलं आहे राजश्री शाहू महाराजांनी? शाहू महाराज आणि तत्सम इतरांनी केलेले कार्य अजून पूर्ण व्हायचे आहे. आजही अशी बहुजन समाजातील जनता दुबळी, म्हणजे त्यांना आपण म्हणूया की शक्ती नाही आहे. शक्ती ही कशाच्या आधारे येते? शारीरिक शक्ती वेगळी, बौद्धिक एक शक्ती असते माणसाला. ती बौद्धिक शक्ती कशाच्या भरोशावर तो हे करतो? विद्वान, विद्वत्ता, अर्थात ज्ञानी माणूस शक्तिशाली असतो असं आपण म्हणूया. तेच त्यांच्याकडे नाही आहे, म्हणून दुबळा आहे म्हणते सगळा रयत. पीडित आणि शोषित आहे, अनेकांकडून ते शोषल्या जात आहेत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आहे. आजही बहुसंख्य प्रजा, दिनदुबळे, दलित, शोषित यांची अवस्था शोचनीय आहे म्हणते. बहुसंख्य प्रजेच्या बाबतीत जर विचार करतो म्हणता आज, तर शोचनीय असं विचार करणारी त्यांची आज कंडिशन आहे, स्थिती आहे, वाईट स्थिती आहे. विषमता आज आहे आणि वरच्या वर्णाचे आणि वरच्या वर्गाचे शोषण कार्य आजही सुरू आहे. सवर्णीयांचं शोषण सुरूच आहे. वरच्यांच्याच या शोषणाविरुद्ध तळचा समाज आजही संघर्ष करतो आहे. या सवर्णीयांच्या विरोधात शोषल्या जाणारे संघर्ष करतायत, त्याच्या थिणग्या भारतभर जागोजागी आपल्याला उमटताना दिसत आहे. आणि म्हणूनच शाहू महाराजांचा विचार आणि त्यांचा व्यवहार आज मार्गदर्शक ठरतो. अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांच्या विचारांचं पुनरुच्चार यासाठी करायचा आहे की परिस्थिती बदलली नाही आहे फार, त्यांच्या विचारांची आज गरज आहे असं पानसरे साहेब म्हणतात. त्यांच्या विचाराची रयतेला गरज आहे, अस्पृश्यांना गरज आहे, विद्येत मागासलेल्यांना त्यांच्या विचारांची गरज आहे, निराश्रितांना त्यांच्या विचाराची गरज आहे, बहिष्कृतांना त्यांच्या विचाराची गरज आहे, बहुजनांना राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची गरज आहे. म्हणजे आता या दुसऱ्या उतार्यातून पानसरे साहेबांनी आपल्याला वर्तमान काळामध्ये अजूनही समस्या सुटल्या नाहीत, अशा परिस्थितीमध्ये समाजाच्या गतिमानतेसाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी आणि दलित दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची गरज आहे. कोणते विचार त्यांचे होते? तर अनेक अंगाने त्यांचे विचार आहेत. त्यातला एक एक विचार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आता पुढच्या उतार्यामध्ये पानसरे साहेबांनी कुठल्या पद्धतीनं समाज वास्तव आपल्यासमोर ठेवला आहे ते बघा. पान क्रमांक 73 आणि शीर्षक आहे विचित्र वास्तव. पानसरे साहेबांच्या लक्षात असं आलं होतं की त्यांचं निरीक्षण आहे. काय म्हणतात ते बघा. आज जे बघतो आहे म्हणते मी ते अपोजिट आहे म्हणते, काही म्हणजे विरोध आहे म्हणते. काय समजावं म्हणते, खरं आणि काय खोटं, या पद्धतीनं ते म्हणतात. पहा काय म्हणतात ते की परंतु आज एक विचित्र दृश्य पाहावयाला मिळते. आजच्या रयतेला छळणारे आजचे नवे राजे जोरजोराने जय शिवाजी, जय शाहू असे म्हणतात. म्हणजे आज जे सत्ताधारी वर्गात समाविष्ट जे काही आमदार खासदार असतील
मंत्री संत्री असतील ते जय शिवाजी जय राजश्री शाहू असं म्हणतात. आणि आजच्या समाजातील तळचे म्हणजे अत्यंत शूद्र बहुजन असे हे सुद्धा शिवाजी महाराज की जय शाहू महाराज की जय असे म्हणतात. हा काय प्रकार आहे म्हणते. छळणारेही तेच आहे. छळणारे जे आहे ते शिवाजी महाराज की जय म्हणतात, जे छळले जातात ते सुद्धा तसेच म्हणतात. हे काय चालले आहे. वरिष्ठ वर्णाचे समाज विभागही शाहू महाराज की जय म्हणतात आणि कनिष्ठ वर्णाचे समाज विभागातही तेच म्हणतात. हा प्रकार मला विचित्र वाटतो आहे. असं शक्य नाही आहे. हे दोन जे क्लास पडले आहे भारतामध्ये, दोन भाग म्हणजे शोषण करणारे शोषले जाणारे, या दोघांमध्ये सुद्धा या दोनही महापुरुषांच्या जय जयकाराच्या घोषणा जेव्हा मला ऐकायला येतात म्हणते तेव्हा मला विचित्र वाटते म्हणते. ज्यांच्या हितासाठी आजचे राजे राज्य चालवित आजचे राज्य चालविले जाते ते समाज विभागही आणि लोकशाही असूनसुद्धा वंचित राहिले आहेत. त्या या दोघांनीही एकच विचार स्वीकारला कसा काय म्हणते. शोषले जाणारे सामान्य जनता आणि राज्यकर्ते या दोघांनाही एकच गोष्ट कशी काय मान्य आहे. त्यांचे हितसंबंध एक झाले आहेत का. मग दोघांचे हितसंबंध एक आहेत का. नाही. राज्य सरकारमध्ये जे लोक समाविष्ट असतात त्यांचे हितसंबंध सत्ता स्थापने, शोषण करणे, आपलं भलं करून घेणे असे हितसंबंध असतात. जनतेचे कोणते हितसंबंध असतात. जनतेला 2 टाईमचं ते खायला मिळालं पाहिजे, सुखासमाधानानं सुरक्षा मिळाली पाहिजे, हे हितसंबंध असतात. वरचे आणि तळचे हे भेद नाहीसे झाले आहेत का. आपल्यासमोर 5-6 प्रश्न गोविंद पानसरे विचारतात. वर्तमान वाचतो डोळ्यासमोर ठेवून. ते म्हणतात की दोघांचे हितसंबंध कसे काय एक होतील. एक झाले आहेत का म्हणते हितसंबंध यांचे. अजिबात नाही. तळचे म्हणजे शूद्र बहुजन आणि वरचे म्हणजे सगळे सवर्णीय सत्ताधारी, हा भेद आता संपला आहे का म्हणते. त्याचं उत्तर नाही आहे. आपल्याला आता लक्षात येते की उत्तर निगेटिव्ह आहे त्याचं. गरीब श्रीमंत हे भेद संपले आहेत का याचंही उत्तर आपल्याला नाही देता आहे. अजूनही वर्ग आहेच तसे म्हणते सुरू. वर्गभेद नष्ट झाले आहेत का. वर्णव्यवस्था संपुष्टात आली आहे का याचंही उत्तर नाही आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही वर्गांना आणि दोन्ही वर्णांना एकदम एकाच वेळी शाहू महाराज इतके कसे काय प्रिय झाले आहेत. वरिष्ठ वर्गांना आणि वरिष्ठ वर्गांना आणि वरिष्ठ वर्णांना, वर्ग आणि वर्ण असा गोंधळ होता का म्हणे. वर्ण म्हणजे सवर्ण म्हणजे श्रेष्ठ असे चातुर्वर्ण सिस्टीममधला वरचा वर्ण, आणि वर्ग म्हणजे काय तेच गरीब वर्ग, श्रीमंत वर्ग. कोण श्रीमंत आहे. अर्थात सवर्णीय श्रीमंत आहे. शाहू महाराजांचा एवढा एकदम त्या सगळ्यांना कसा काय पुळका आला म्हणते वरिष्ठांना. हे जे निरीक्षण आहे गोविंद पानसरे यांचं, ते गोविंद पानसरे यांचं निरीक्षण असं आहे की एकाच वेळेत 2 वेगवेगळ्या समूहामध्ये समाजाच्या जर एकाच महात्म्याच्या नावाने जय जयकार होत असेल तर अर्थात यांचे हेतू तपासले पाहिजे. आता ते मूळ मुद्द्यावर येतात. वरवरचे आणि काही किरकोळ बदल झाले असले तरी वर्णभेद पूर्वी होता तसाच आजही आहे. काय निरीक्षण आहे. निरीक्षण असं आहे गोविंद पानसरे साहेबांचं की अजूनही वर्णभेद काही प्रमाणात आहे. विषमता तर तशीच दिसत आहे. शाहू महाराज जाऊन आता 75 वर्ष होऊन गेली तरी समाजात विद्येत मागासलेले अजूनही आहेत. अजूनही म्हणते विद्येबाबत मागासलेले लोक आहे. विषमता आहे, वर्णभेद आहे, जातीयता आहे, निराश्रित आहे म्हणते अजूनही. दऱ्याकपारीत राहणारे धनगर अजूनही वाईट अवस्थेत आहेत. आणि तरीसुद्धा सर्वच जण शाहू महाराजांचा जय जयकार करीत आहे. हे असे कसे. अजिबात नाही म्हणते. काहीतरी अडचण आहे. असं होऊ शकत नाही. दुनियाभराच्या समस्यांनी गांजलेला सध्याचा समाज आहे आणि तोही शाहू महाराज की जय म्हणतात. सत्तेत असणारे लोकसभेत राज्यसभेत जाणारे आमदार खासदार शाहू महाराज की जय म्हणतात. खरा जय जयकार कोणाचा समजायचा. अंतःकरणातून तळमळीतून कोण जय जयकार करतो ते कसं ओळखता येईल म्हणते आपल्याला. खरा जय जयकार कोण करतो आणि बनेलपणाने डुप्लिकेटपणाने जय जयकार कोण करतो हे मनापासून नव्हे अगदी बेंबीच्या देठापासून तळमळून जय जयकार कोण करतो आणि वरवरचा ओठापुरता जय जयकार कोण करतो याची तपासणी केली पाहिजे. आपल्याला स्पष्ट त्याचं उत्तर समजते. सत्तेत असणारे केवळ सत्ता भोगण्यासाठी केवळ शिवाजी महाराज की जय म्हणत असतील तर तो त्यांचा बनेल खोटा डुप्लिकेट जय जयकार आहे.
आणि जे तळमळीतून अंतःकरणातून आपल्या नेत्यावर श्रद्धा ठेवून जय जयकार करत असतील, ती सामान्य जनतेच्या मोठातला जो जय जयकार आहे तो अत्यंत तळमळीचा वास्तव जय जयकार आहे, सत्य असा जय जयकार आहे. याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथंच देता येते की बनेल डुप्लिकेट जय जयकार हा सत्ताधारी वर्गांचा असतो. ते सत्तेच पोचलेले असतात, त्यांना आपली सत्ता टिकवायची असते म्हणून ते जय जयकार करतात. आणि सामान्य जनता बिचारी श्रद्धा असते त्यांची एखाद्या विशिष्ट व्यक्तिमत्वावर, म्हणून ते तशा पद्धतीनं जय जयकार करतात. ओठात एक आणि पोटात एक असे कोण करतो आहे हे तपासले पाहिजे. समाजातील दोन्ही विभाग जय जयकार करतात, परंतु दोघांची भूमिका एक नाही, दोघांचा हेतू एक नाही. जय जयकार करण्याचा उपयोग आणि दुरुपयोग पा कसा असतो म्हणते. अजूनही गरीब बहुजन समाज विद्येमध्ये मागासलेला आहे. मागासलेला असा हा समाज मूर्तीपूजक असतो. आता त्यांनी निरीक्षण केलं, मानसशास्त्र काय असते समाजाचं, की समाजाला कुठला ना कुठला आकृती पाहिजे असते. जे काही ज्या माणसाचे विचार आपण समजून घेणार आहोत तो माणूस कोण आहे, कसा आहे, सावळा आहे, डोंबळा आहे, काळा आहे, लाल आहे, तो समोर पाहिजे असतो. आणि म्हणून मग पुतळा, एखादं चिन्ह, फोटो हे जर समोर ठेवलं, जसं आता मी तुम्हाला सुरुवातीलाच हे राजश्री शाहू महाराजांचं फोटो दाखवला. याच्यासाठी काय दाखवला की असा माणूस होऊन गेला, हे डुप्लिकेट नाही अशा अर्थाने. गोविंद पानसरे त्याच मुद्द्यावर येतात की अजूनही गरीब बहुजन विद्येत मागासलेला आहे. हे लोक जे आहेत सगळे त्यांना फार हे शिक्षित झाले नाही आहेत. मागासलेला असा समाज मूर्तीपूजक असतो, त्यांना कुठल्या तरी श्रद्धा ठेवायची असते. अमूर्त विचारधारेवर व्यवहार करणे त्याला जमत नाही. अमूर्त म्हणजे जी गोष्ट दाखवता येत नाही अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत ते लोक. त्याला व्यक्ती चांगली की वाईट हे समजू शकते. विचारांचे विश्लेषण करून त्यातले चांगले वाईट त्यांना समजणे अवघड जाते. गरिबांना, सर्वसामान्यांना, शूद्रांना म्हणूया आपण. तो जय जयकार करू शकतो आणि करतो सुद्धा. भक्तिभावाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने थोर पुरुषांच्या प्रतिमांचे तो पूजन करतो. त्या माणसाच्या जन्माच्या दिवशी आणि मरणाच्या दिवशी दुनियाभराने एकत्रित येतो, जल्लोष करतो. अशा दिनदुबळ्या गरिबांचा आणि मागासलेल्यांचा जय जयकार हा मनापासून आणि खरा जय जयकार असतो. पण समाजात कोणाचा जय जयकार खरा असतो म्हणते, त्याचा, सामान्य जनतेचा, जो शोषला जातो त्याचा जय जयकार खरा असतो. विद्येत पुढारलेले विभाग जे असतात, जे सत्ताधारी असतात, त्यांच्यापैकी काहींचे हितसंबंध गरिबांशी असतात, कारण का त्यांच्या भरोश्यावर त्यांना सत्ता मिळवायची असते. पण गरिबांना अंधारात ठेवून त्यांना फसवणे ही त्यांची गरज असते, कारण का 5 वर्षे त्यांना सत्तेत टिकायचं असते. त्यांची दिशाभूल करणे समाजाची ही त्यांची गरज असते. आणि मग विद्येत मागासलेल्यांच्या या प्रतिमा पूजनाचा आणि जय जयकाराचा ते धूर्तपणे आणि चलाखीने स्वतःच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी उपयोग करून घेतात. काय म्हणतात पानसरे, एखाद्या ठिकाणी समारंभ असतो, तिथं हे आमदार खासदार जातात आणि तिथे प्रतिमा पूजन केली जाते. आणि प्रतिमा पूजन करताना आमदार खासदार आपल्या भाषणामधून मोठ्या जोरजोरानं त्या नेत्यांबद्दलचा जय जयकार करतो आणि मूळ त्यांचे विचार बाजूला ठेवून दुसरंच काहीतरी सांगतो आणि समोरची मंडळी फसतात. मागासलेले गरीब ज्यांचा जय जयकार करतात त्यांचाच जय जयकार हे धूर्त पुढारलेले श्रीमंत करू लागतात व ते तर अधिकच चांगल्या रीतीने जय जयकार करतात. अधिक चांगल्या प्रतिमा करून अधिक चांगल्या पद्धतीनं प्रतिमा पूजनमध्ये तुम्हाला गुंतवतात. त्यामुळे गरिबांना हे श्रीमंत आपले वाटतात, गरीब फसतात. श्रीमंताचे साधून जाते म्हणते. गरिबांना कळून जाते की हा तर आपला नेता होय, हा जय जयकार करतो आहे, हा आपलं उदो करणार, आपलं भलं करणार. पुढाऱ्यांचं यातून फावलं जातं. म्हणजे सत्ताधारी वर्गाकडून विचारवंतांची प्रतिमा समोर ठेवून बहुजन समाजाला स्वतःकडे वळवणारा प्रकार सुरू आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भात असं झालं आहे, बाबासाहेबांच्या संदर्भात असं झालेलं आहे. त्याचा उपयोग मतांमध्ये कन्व्हर्ट करून आपलं भलं करणारा वर्ग म्हणजे सत्ताधारी वर्ग आहे, त्यातून जनतेनं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. जय जयकाराचे 2 प्रकार नीट लक्षात घेतले पाहिजे. या 2 प्रकाराच्या जय जयकाराचा हेतूसुद्धा वेगवेगळा आहे. हे हेतू एकमेकांच्या विरुद्ध आहे. ते नीट समजून न घेता जय जयकार करणारे सर्वजण एकच आहे असे समजणे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. नुसता जय जयकार करणे नको, थोर पुरुषांचा जय जयकार करावा. मानवांचे पुतळे आणि प्रतिमा उभाराव्यात, या प्रतिमांचे पूजनसुद्धा करावे म्हणते. ते चांगलेच आहे. हे सतत डोळ्यासमोर ठेवण्यासाठी त्याचा उपयोगसुद्धा होतो, नाही असं नाही. पण वाईट श्रीमंतांचे आणि गुन्हेगारांचे पुतळे आणि प्रतिमा तेवढ्याच नजरेसमोर राहतील
आणि मग त्यांचेच फाईल. प्रतिमा उभ्या केल्याच पाहिजे म्हणते आपण, बाबासाहेबांच्या, शिवाजीच्या, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या. यांच्या जर प्रतिमा नाही उभ्या केल्या आपण तर मग गुंडागर्दी करणाऱ्यांच्या प्रतिमा लोक उभे करतील. म्हणून यांच्या प्रतिमा आहे चांगली गोष्ट आहे, परंतु नुसत्या प्रतिमा पूजनाने उपयोग मारे होणार नाही. आणि त्यातून तुम्ही फसवले जाणार. मी अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पुण्यतिथीसाठी जातो म्हणते. काही ठिकाणी मी सभेत विचारतो की बाबासाहेबांचा फोटो कुणाकुणाच्या घरात आहे. सगळेच जण हात वरत करतात. मग बहुतेक सर्व हात वर करतात. मी त्यांना विचारतो की आंबेडकरांचे पुस्तकं किती जणांच्या घरात आहे, तर मग काही हात कमी वर दिसतात म्हणतात मला. मग मी परत म्हणते की किती जणांनी बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं आहे, तर मग आणखी कमी हात वर दिसतात, आणखी संख्या कमी होते. माझ्या आजूबाजूला बसलेल्या व्यासपीठावरच्या माणसांकडे मी जेव्हा पाहतो म्हणते, आणि मला बोलवणाऱ्या, भाषणासाठी बोलवणाऱ्या आयोजकाकडे जेव्हा मी पाहतो, तर त्यांनाही मोठा अपराध वाटते म्हणते, कारण का त्यांनी पुस्तक वाचलं नसते म्हणते बाबासाहेबांचं. म्हणजे ही अशी बाबासाहेबांचं एक उदाहरण देतात ते, की मी असं जेव्हा जातो, म्हणजे बाबासाहेबांना आपण पुतळ्यात बंदिस्त केलं आहे, त्यांना प्रतिमेत बंदिस्त केलं आहे. बाबासाहेबांचे विचार मात्र तसेच पडले आहे बाजूला. विचारांचं महत्त्व आहे म्हणते, विचार पूजला गेले पाहिजे. मुद्दा स्पष्ट होतो. प्रतिमेवर प्रेम करणे ठीक आहे, परंतु विचाराकडे दुर्लक्ष करणे घातक आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विचार गोविंद पानसरे आपल्यासमोर ठेवतात. छत्रपती राजश्री शाहू महाराजाबद्दल आणि सगळ्याच नेत्यांबद्दल हा विचार महत्त्वाचा आहे, की तुम्ही त्यांच्या प्रतिमा पूजनामध्ये फार अडकून जाऊ नका. विचारांमध्ये तुम्ही महत्त्वाचे ठेवा, केंद्रस्थानी विचाराले ठेवा. आपण सर्वजण उत्सवप्रिय आहो म्हणतात, ते गोविंद पानसरे खूप खोलात शिरतात. त्यांना माहीत आहे की भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. मोठ्या दुनियाभराचं मिरवणूक काढतो. नाचायला आवडतं म्हणते आपल्याला, मिरवणुका काढायला आवडतात, गुलाल उधळायला आवडतो, घोषणा द्यायला आवडतात, नाचायला आवडते. हे स्वाभाविक आहे, उपयुक्त पण आहे, परंतु तेवढेच करून थांबणे बरोबर नाही. उत्सवाच्या गदारोळामध्ये विचारांची घुसमट होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. अशी दक्षता घेतली नाही तर बनेल श्रीमंत, आणि फसवणारे आपणास गुलाल उधळायच्या कामात अडकवून ठेवतील व त्यांचे विचार पुढे रेटतील. लक्षात घ्या म्हणते गांभीर्याने. आपण गुलाल उधळत राहू, नाचत राहू, ढोल वाजत राहू, ताशा वाजवत राहू, आणि ज्यांना आपल्यावर सत्ता गाजवायची आहे ते वेगळाच काहीतरी विचार आपल्यावर पुढे रेटतील, आणि बहुजनांच्या पूजनांचे व्यक्तीचे विचार हेच आहे ह्याचं सांगत सुटतील. आपणास आपल्याच पूजनीय व्यक्तीचे विचार माहीत नसतील तर मग आपले फसवणूक होऊ शकते. ज्या राजश्री शाहू महाराजाबद्दल आपण फोटो प्रतिमेतून पूजन करतो, बाबासाहेबांचं करतो, त्याचे मूळ विचार नष्ट झाले पाहिजे नाहीत. ते विचार आपल्याला कळले पाहिजे. कुठला तरी सत्ताधारी भोपंजी येईल आणि तो ते विचार आपल्याला सांगेल तर मग आपली अडचण वाढेल, आपली फसवणूक होईल. आणि म्हणून आपल्या पूजनीय व्यक्तींच्या प्रतिमेबरोबरच त्यांच्या विचारांची ओळख आणि पारख झाली पाहिजे, असा आग्रह या पाठामध्ये राजश्री शाहू महाराज धरतायत. हा महत्त्वाचा विचार आहे. आणि म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे काही विचार व काही व्यवहार